नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपल्या माहिती अधिकार कायद्यासंदर्भात कलमानुसार सिरीज चालल्यात। म्हणजे कलम 1 मध्ये काय तरतूद आहे, कलम 2 मध्ये काय तरतूद आहे। तर या व्हिडिओंना प्रतिसाद बराचसा कमी दिसतोय मला। तर मित्रांनो, प्रामुख्याने व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याचशा वेळेला नागरिकांची समस्या असतात की सर माझा हा अर्ज निकाली काढत नाहीत किंवा याच्यावरती माहिती मिळत नाही, मनासारखं उत्तर मिळत नाही आणि माहिती अधिकार कायद्यामध्ये माहिती अधिकार अर्ज करून काही होत नाही। तर मित्रांनो, यासाठी अभ्यास खूप महत्त्वाचा आहे। सगळ्यात महत्त्वाची ही थोडीशी कंटाळवाणी गोष्ट असली तरी देखील यातल्या तरतुदी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि एकदा काय ह्या तरतुदी तुम्ही लक्षात घेतल्यात तर अधिकाऱ्याला तुम्हाला प्रतिउत्तर करणं सोपं जाईल किंवा ही अधिकाऱ्यांनी चुकी केलेली आहे लगेच तुमच्या लक्षात येईल। जेणेकरून जे प्रथम अपिलामध्ये जातात, जे आर्ग्युमेंट करायला जातात किंवा बोलताना कळतं लगेच की याला कितपत माहिती आहे, किती माहिती आहे। नाहीतर अधिकारी काय करतात तर आपल्याला फॉर समजतात की याला काही येत नाही, चुकून कुठली तरी व्हिडिओ बघून कुठला तरी फॉर्मॅट घेऊन माहिती अधिकार अर्ज केलेला आहे आणि याला काही समजत नाही, याला काहीतरी आपण टेपरा लावून देऊ आणि याला घालवून टाकू, अशी समज ही अधिकाऱ्यांची असते। तर हीच समज जर खोडून काढायची असेल तर या कायद्याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे। मी रिसर एक कलम घेतोय, जे महत्त्वाचं कलम आहे तेवढंच सांगतोय। याच्यामध्ये नेमकी त्या कलमामध्ये तुमच्या फायद्याच्या कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत याचीच माहिती मी देत आहे। या ठिकाणी तुम्ही बघाल तर आपल्या एक कलम 6 पर्यंत झालं। माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 1 ते 6 यांची आपण माहिती घेतली। याच्याविषयी आपण 3 व्हिडिओ बनवलेले आहेत मागे। त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही ते सगळे व्हिडिओ बघू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण माहितीचा अधिकार कलम 7 हा बघणार आहोत। कलम 7 मध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत याची आपण माहिती घेणार आहोत। तर मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेलच की याच्यामध्ये बघा, विनंती अर्ज निकाली काढणे। यामध्ये आता ही सुद्धा एक महत्त्वाची तरतूद आहे की माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर तो माहिती अधिकाराचा विनंती अर्ज म्हणजे माहिती मागण्याचा विनंती अर्ज निकाली काढण्याबाबत ही तरतूद कलम 7 मध्ये केलेली आहे आणि यातील बऱ्याचशा तरतुदींचं उल्लंघन हे जनमाहिती अधिकारी करतात आणि ही गोष्ट जर नागरिकांना माहिती असेल तर निश्चितच त्यावर प्रतिउत्तर किंवा त्यावर आर्ग्युमेंट ते नागरिक करू शकतील। तर मित्रांनो, कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे सगळे नोटिफिकेशन अपडेट तुम्हाला तुमच्या होम पेजवर यूट्यूबच्या पाहायला मिळतील। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, मागे तुम्हाला दिसतंय की माहितीचा अधिकार अधिनियम म्हणजे RTI कलम 7 विनंतीचा अर्ज निकाली काढणे। तर ते कलम 7 मधील जो पोटकलम 1 आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय, तर कलम 5 पोटकलम 2 च्या परंतुकास किंवा कलम 6। आता याच्यामधली भाषा थोडीशी किचकट आहे पण तुम्ही सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो बघा। परंतुकास अधीन राहून यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी कलम 6 अन्वये माहिती मिळण्याची विनंती करणारा अर्ज मिळाल्यावर। तर या ठिकाणी कलम 6 अन्वये, या ठिकाणी कलम 6 मागच्या व्हिडिओमध्ये झालेला आहे। कलम 6 नुसार आपण माहिती अधिकार अर्ज करतो आणि कलम 7 नुसार तो माहिती अधिकार अर्ज म्हणजे माहिती अधिकाराचा विनंती अर्ज अधिकारी निकाली काढतात। तर बघा, शक्य तितक्या शीघ्रतेने आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये विनंती केल्यापासून 30 दिवसाच्या आत, कोणत्याही परिस्थितीमध्ये विनंती केल्यापासून, सगळ्यात महत्त्वाचा शब्द काय, कोणत्याही परिस्थितीमध्ये 30 दिवसाच्या आत एकतर विहित करण्यात येईल अशी फीचे प्रदान केल्यावर माहिती देईल किंवा कलम 8 व 9 मध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या कारणांपैकी कोणत्याही कारणासाठी विनंती अर्ज फेटाळेल। तर त्यांनी काय करायचं आहे, तर पहिल्या 30 दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये एकतर माहिती द्यायची आहे, नाहीतर विनंती अर्ज नाकारायचा आहे किंवा माहिती देऊ शकत नाही। का देऊ शकत नाही, तर या ठिकाणी कलम 8 या माहितीचा अधिकार अधिनियमामधले कलम 8 आणि कलम 9 मध्ये अशा तरतुदी आहेत की ज्याच्यानुसार ती माहिती आपण उघड करू शकत नाही। तर मित्रांनो, त्या तरतुदी कोणत्या ते आपण पुढे बघणारच आहोत। परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय तर माहिती अधिकार अर्ज नाकारताना कलम 8 आणि कलम 9 मधले तरतुदी लक्षात घेणे खूप महत्त्वाचं आहे। आणि रिसर जेव्हा माहिती अधिकार अर्ज नाकारतो तेव्हा कलम 8 मधील ही तरतूद आहे, याच्यामुळे आम्ही माहिती देऊ शकत नाही असा स्पष्ट उल्लेख हा उत्तरामध्ये केला गेला पाहिजे आणि असा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध झालेला की तुम्ही स्पष्ट उल्लेख करा। आता मागच्या माझ्या काही व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील की अधिकाऱ्यांनी उत्तर दिली होती की माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे, तिकडून घ्या, किंवा ही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही, किंवा ही चौकशी झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला हे काय असेल ते उत्तर देऊन टाकू किंवा माहिती देऊन टाकू। अशा प्रकारची बंडलबाज जे काही कारण आहेत ते अधिकारी देतात। तर याच्यामध्ये सरळ शिस्तीमध्ये म्हणजे फिरवाफिरवीची गोष्टच नाही ना याच्यामध्ये। या कायद्यामध्ये एवढे स्पष्ट तरतुदी केलेल्या आहेत
की चान्सेस ठेवलेले नाही आणि ज्या काही तरतुदी राहिल्या असतील म्हणजे त्याच्यामध्ये काही शंका राहिल्या असतील तर त्याचे शासन निर्णयसुद्धा प्रसिद्ध झालेले आणि सुस्पष्ट. म्हणजे काय तर एखादी तरतूद तुम्हाला सांगतो की एखादा माहिती अधिकार अर्ज आल्याच्या नंतर अधिकारी काय करतात तर 30 दिवस आपल्याकडे आहेत म्हणून 28व्या 29व्या दिवशी उत्तर कळवतात की माहिती उपलब्ध नाही किंवा माहितीचे एवढे एवढे शुल्क होते. तर त्याला पण काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे हे सांगण्यासाठी निव्वळ एवढं सांगण्यासाठी की माहिती उपलब्ध आहे किंवा माहिती उपलब्ध नाही किंवा तुम्ही एवढे एवढे शुल्क भरा हे सांगण्यासाठी 28 दिवस घेण्याची गरज नाही ना. आणि ही तरतूद ह्या कायद्यामध्ये नव्हती कुठं म्हणून एक शासन निर्णय प्रसिद्ध झाला की पहिल्या 10 दिवसातच त्यांनी कळवायचं आहे की माहिती उपलब्ध आहे का माहिती उपलब्ध नाही की एवढे एवढे शुल्क होतं आहे ते शुल्कांचं सगळं विवरण हे पहिल्या 10 दिवसातच अर्जदाराला उत्तर कळवायचं आहे. तर अशा प्रकारच्या ह्या तरतुदी आहेत महत्त्वाच्या. पुढे बघूया नाहीतर व्हिडिओ जास्त मोठी वेळेला तुम्ही काय बघणार नाही व्हिडिओ. तर पुढे बघा केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा यथास्थिती राज्य जनमाहिती अधिकारी यांनी पोर्टकलम 1 अन्वये निर्दिष्ट केलेल्या कालावधीत माहिती मिळण्याच्या विनंतीवर निर्णय देण्यात कसूर केली तर अशा केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्यांनी किंवा यथास्थिती राज्य जनमाहिती अधिकाऱ्यांनी विनंती नाकारल्याचे मानण्यात येईल. या ठिकाणी त्यांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही तर त्याची ही तरतूद कलम 2 मध्ये केलेली आहे. अधिकारी 30 दिवस होऊन गेलेले आहेत म्हणजे त्यांनी माहिती नाकारली हे स्पष्ट होतं. इथं म्हणलेलं आहे की विहित कालावधीमध्ये कोणताही निर्णय देण्यास कसूर केली म्हणजे काहीच निर्णय दिला नाही माहिती आहे पण दिला नाही नाही पण दिलं नाही काय करायचं ते काही सांगितलंच नाही. तर स्पष्टपणे 30 दिवस झाल्याच्या नंतर त्यांनी माहिती नाकारलेली आहे असा आपण करून जायचं. पोटकलम 3 मध्ये बघा कलम 7 मधील पोटकलम 3 माहिती देण्याचा खर्च दर्शवणी कोणतीही जादा फी प्रदान केल्यावर माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असेल त्या बाबतीत केंद्रीय जनमाहिती अधिकारी व यथास्थिती राज्य जनमाहिती अधिकारी विनंती करणारे व्यक्तीस बघा कलम 7 मधील 3 मधील पोटकलम सुद्धा क मध्ये काय पोटकलम 1 अन्वये केलेल्या फीनुसार ही जादा फी त्याने कशाच्या आधारे ठरवली त्या हिशोबासह माहिती पुरवल्याचा त्याने निर्धारित केलेला खर्च दर्शवणारा जादा फीचा तपशील नमूद करणारी सूचना पाठविल व त्याद्वारे तिला फी भरण्याची विनंती करेल आणि उक्त सूचना पाठवल्याच्या फीचे प्रदान केल्याच्या दरम्यानचा कालावधी हा पोटकलमामध्ये विनिष्ट केलेल्या 30 दिवसांच्या कालावधीची परिगणना करण्याच्या प्रयोजनार्थ वगळण्यात येईल. या ठिकाणी जर जादा फीचा विषय सांगितलेला आहे. एखादा जर शासकीय कर्मचारी जादा फी लावत असेल बरेचशा वेळेला अशी प्रकरण होतात की मला तिथं जायचा खर्च झाला झेरॉक्स मारायचा खर्च झाला तर असा मुळात खर्च टाकता येत नाही. कोणतीही जादा फी असू दे कारण की अशी कोणती कायद्यात तरतूदच केलेली नाही की तुम्ही तिथं जाल झेरॉक्स माराल तुम्ही जेवण वगैरे याल मस्तपैकी चिकन थाळी मटन थाळी मग त्या थाळीची पण पैसे लावणार का. मी माहिती आणायला गेलो होतो तिथं माझा जाण्याचा खर्च झाला 100 रुपये तिथं मी 500 रुपयाचं जेवलो माहिती आणायला गेलो होतो दिवस गेला तिथं माझा हा सगळा खर्च तर माहिती अधिकारामध्ये लावू शकत नाही अशी कोणतीही कायद्यामध्ये तरतूदसुद्धा नाही आहे. तर कोणतीही जादा फी म्हणजे याच्यामध्ये काय जादा फी तर काही गोष्टी आता लेटेस्ट फी कशावर किती घ्यायची हे आधी ठरवलेलं आहे. आता त्याच्या संदर्भात काही वेगळा विषय असेल एखादा कागद वेगळा असेल त्याच्यामध्ये जादा फी असेल A4 साईजचाच कागद आहे परंतु तो वेगळ्या पॅटर्नमध्ये असेल तर असा एकदम टेक्निकल बाबी त्याच्यामध्ये असेल की इथं खरंच जादा फी लागते किंवा असं काय तर स्पष्ट अर्जदाराला कळवायचं आहे की रिसर ही फी आहे आणि मार्केट व्हॅल्यूनुसार ही अशी बरोबर आहे त्यामुळे तुम्हाला ही प्रदान करावी लागेल असा उल्लेख स्पष्टपणे या ठिकाणी करायचा आहे. परंतु अधिकारी करत नाही आणि बऱ्याचशा वेळेला नागरिकांच्या अडचणी होतात. मध्यंतरी मला कमेंटसुद्धा आली होती की सर ते जायचे पण पैसे लावले होते त्यांनी जायचे याचे पैसे नाही लावू शकत आपण ह्याच्यामध्ये. तुम्ही मी तेच म्हटलं की जेवणाचे तुम्ही तिथं हॉटेलला तुम्ही लॉजवर राहाल तिथले पण पैसे लावाल उद्याला काय सांगता येत नाही अधिकाऱ्यांचं काय करतील आणि काय नाही. त्यामुळे आपल्याला कायद्यातील तरतुदी माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी पुढे बघूया आपला विषय नेमका काय आहे. तर बघा या ठिकाणी माहिती अधिकारामधले जे पोटकलम कलम 7च आपण बघतोय ते 7 कलमामधले हे सगळे पोटकलम आहेत. आकारलेल्या फीच्या रकमेसंबंधीच्या किंवा दिलेल्या माहितीच्या स्वरूपासंबंधीच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याच्या बाबतीत त्याचे किंवा तिचे अधिकार तसेच अपील प्राधिकारी कालमर्यादा प्रक्रिया व इतर कोणतेही स्वरूप याचा तपशील यासंबंधी माहिती देणारी सूचना पाठवेल. या ठिकाणी सगळं अपीलीय प्राधिकारी कालमर्यादा तसेच ही सगळी तरतूद केलेली आहे. म्हणजे काय एखादा उत्तर जर कळवलं की 30 दिवसामध्ये तुम्ही या प्रथम अपीलीकडे अपील करू शकता. तुम्हाला जर तुमचं माहितीने समाधान नाही झालं तुम्हाला ही माहिती पटली नाही तर तुम्ही हे सगळं पाऊल उचलू शकता असं स्पष्टपणे या ठिकाणी लिहायचं आहे. पुढे बघा
याच ह्याला उद्देशून आहे महाराष्ट्र शासनाने नियमांद्वारे विहित केलेल्या अर्जांचे व माहितीचे शुल्क. आता मगाशीच मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे की अधिकारी कसले पण पैसे लावतात, तिकडं राहण्याचे, जेवणाचे, खाण्याचे, पिण्याचे, पार्टी बेटी करून येतील, त्यानंतर खर्च लावतील, जमणार नाही. तर या ठिकाणी किती रुपयाला काय द्यायचं आहे हे सगळं कायद्यामध्ये आधीच ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं इकडचं तिकडचं काही करता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आर्ग्युमेंट करताना किंवा बोलताना खडखडवूनच टाकायचं डायरेक्ट. आणि तिथंच खरा म्हणजे गेम चेंज भाग ठरतो की जी माहिती मिळत नाही, सर मला माहिती मिळत नाही. तर हीच कंडिशन आहे की आपण कायद्यातील तरतुदी एकदा वाचल्या, त्यांनी समजा असं केलेलं असेल की जाण्या येण्याचा खर्च लावला असेल, दर तसा वाढायचा त्याला धरून. काय कर म्हणजे वाढायचा म्हणजे तोंडी कायदेशीर भाषेमध्ये, नाही तर तुम्ही काहीतरी वेगळा अर्थ घ्याल, धराला नाही डायरेक्ट कुपकावून टाकाल त्याला. तसं करू नका, तर ते बेकायदेशीर असेल, पूर्णपणे तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्हाला डायरेक्ट टाकतील जेलमध्ये. तर तसा विषय नको आहे. त्याला धरायचं, त्याला बोलायचं की कसं काय लावलं तू जाण्या येण्याचा खर्च, कुठं लिहिलं इथं, कुठं लिहिलेलंच नाही असं काही जाण्या येण्याचा खर्च. आणि असेल तर ज्याला कुणाला असं कुठं नवीन परिपत्रक आलं असेल, लेटेस्ट अपडेट माझ्यापर्यंत तरी असं काही नाही आहे की कुठंतरी जेवणाचा खर्च, राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा असं असेल, तर या ठिकाणी असं असेल तर चांगलंच आहे. बघा, माहितीचा प्रकार, अर्जाचे शुल्क 10 रुपये. म्हणजे माहिती अधिकार अर्ज आपण जो करतो त्याच्यावर 10 रुपयाचा कोड फी स्टॅम्प लावायचा किंवा DD भरायचा किंवा रोख स्वरूपात कॅश तुम्ही देऊ शकता, अशा प्रकारचा विषय. माहितीचे शुल्क A4 व A3 साईज आकाराचे कागद, म्हणजे A4 साईज आपला व्हाईट पेपर, तुम्हाला माहिती सर्वांना, 2 रुपये प्रति पृष्ठ. आता झेरॉक्सचे रेट किती वाढलेत हे मला सांगू नका, अजिबात सांगू नका की सर नाही 3 रुपये झाले आणि मार्केट. अपडेट करा ना कायदा, या ठिकाणी कायदा तुम्ही अपडेट करा. झेरॉक्सचे रेट 30 रुपये, 3 रुपये झाले प्रति पेज, हे तुम्ही कायद्यावाला का सांगा. का माहिती का, याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की अधिकारी म्हणतात की 3 रुपये रेट झाला आहे, पण या ठिकाणी जर जनमाहिती अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही, त्याला दंडाची तरतूद किती केलेली आहे, 25,000 रुपयेच केलेली आहे. म्हणजे एवढा तुम्हाला तर माहिती आहे किती त्रास देत, नाहक त्रास हे अधिकारी देत असतात माहिती ज्यावेळेला मागवतो. 25,000च आहे, 2005 पासून 25,000च ठेवले, मग ती पण वाढवा. मग इथं हे वाढवायचं असेल तर काहीतरी कुठेतरी बॅलन्स करा. म्हणजे ज्या कायद्यातील तरतुदी तेव्हापासून चालत आले त्यानुसार चालायला लागतात. या ठिकाणी आता अधिकारी म्हणत की मला 4 रुपये तो तिथून येतो, तिथं जाण्या येण्याचा खर्च आणि हे होते, काय जमणारच नाही हा विषय सगळा. बघा, मोठ्या आकाराचे कागद आणि नकाशे इत्यादी. बघा, प्रति देण्यासाठी प्रत्यक्ष येणारा खर्च मात्र संबंधित विभागाने विशिष्ट दस्तऐवज, नकाशे इत्यादींची किंमत अगोदर निश्चित केली असेल तर त्या बाबतीत निश्चित केलेली किंमत अधिक टपाल खर्च. या ठिकाणी बघा, प्रत्यक्ष येणारा खर्च म्हणजे एखादा कागद, नकाशे बिकाशे काय जे असेल तर प्रत्यक्ष काय खर्च येतोय त्याला, म्हणजे मापदंडानुसार जो काही खर्च असेल तो, आणि एखाद्या डिपार्टमेंटमध्ये आधीच ठरवलेली असेल की हा नकाशा एवढ्या एवढ्या किमतीला आहे, मग त्याच किमतीला द्यायचा. आणि अर्जाला जरी टपालाने पाठवायचं असेल तर टपाल खर्च, बस, त्याच्या पलीकडे काय पैसे घ्यायचे नाहीत. काम, दस्तऐवज व अभिलेख यांची पाहणी शुल्क. बघा, पहिला तास मोफत आहे, पाहणीसुद्धा करू शकतो. या ठिकाणी IAS ऑफिसर सारखी पॉवर तुमच्यामध्ये असते, जाऊन डायरेक्ट फायली समोर घ्यायच्या, एवढी माहिती मला बघायची आहे, धर तसं वर्ड डायरेक्ट सुरुवात करायची, चेक करायला एक साईडने, आणि त्यातलेच कुठला घोटाळा दिसला की तीच फाईल हे मला झेरॉक्स करून द्या, एवढं सांगायचं. सगळ्यात पॉवरफुल काम हे आहे. तर पहिला तास मोफत, त्यानंतर प्रत्येक 15 मिनिटाला किंवा त्याच्या भागाला 5 रुपये. म्हणजे 1 तास जरी तुम्ही बसलात, नंतर 1 तास सोडून अजून 1 तास बसलात तरी तुमचे 20 रुपये जातील, आणि 20 रुपयात तुम्ही डायरेक्ट 2 तासामध्ये इन्स्पेक्शन करून याल शासकीय विभागाचं डायरेक्ट. फक्त त्यासाठी अभ्यास पाहिजे. मी तुम्हाला तेच सांगतो की महत्त्वाचं काय आहे, तर या तरतुदी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, त्यांचा अभ्यास जर असेल तर बस, मग तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. या ठिकाणी सॅम्पल मॉडेल, प्रत्यक्ष येणारा खर्च, एखादा सॅम्पल मॉडेल असेल त्याला प्रत्यक्ष किती खर्च येतोय, तर तो म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक सांगू शकतो की मजेशीर गोष्ट की एकदा तर माहिती अधिकाऱ्यामध्ये एकाने आंबा मागितला होता. आंबा म्हणजे एक शासकीय डिपार्टमेंट आहे, शासकीय कार्यालय आहे, निवासस्थान, तर त्याच्या इथं आंब्याची झाडं होती आणि तिथं त्या आंब्याच्या झाडांना खतं वगैरे सगळं हे जनतेच्या पैशातूनच देत होते. आणि माहिती अधिकार कायद्याची व्याख्या जर तुम्ही बघितली तर माहिती म्हणजेच काय, तर वस्तू, सगळं जे काय सरकारी कार्यालयामध्ये मॉडेल, फ्लॉपी डिस्क्स हे होते सगळं येते त्याच्यामध्ये. तर आंबासुद्धा सॅम्पलला मला मिळावा म्हणून माहिती अधिकाऱ्याने आंबासुद्धा मागितलेला आहे. असे पण काही कार्यकर्ते आहेत या ठिकाणी. तर त्यासाठी प्रत्यक्ष येणारा खर्च जो काय असेल ते खर्च घेतला असेल. मुद्रित स्वरूपाची साहित्य, पुस्तके आणि इत्यादी, छापील किंमत. माहितीचे शुल्क भरण्याची पद्धत. बघा, डिमांड ड्राफ्ट, मनी ऑर्डर, रोख रक्कम, बँकर्स चेक. अर्जाचे शुल्क भरण्याची पद्धत, कोड फी स्टॅम्प, डिमांड ड्राफ्ट, रोख रक्कम आणि बँकर्स चेक. अशा प्रकारचे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी कोणता अधिकारी तुम्हाला
खालीवर खालीवर करत असाल की तुम्ही कॅशच घेऊन या, तुम्ही हेच घेऊन या, तुम्ही तेच घेऊन या, डायरेक्ट जायचं. तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे सोडायचं नाही. तुम्ही जिथं डील द्याल ना, मग त्यावेळेला तुम्हाला माहिती मिळण्यासाठी खूप अडचणी येतील, 100% अडचणी येणार. पुढे बघूया आपण. बघा, हा एक चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. माहिती अधिकार अर्ज प्राप्त